पोखरकर नेत्रालय. आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 1763 65. संगमनेरकरांमुळे मी 8 वेळा भाग्यवान ठरलो, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. 7 फेब्रुवारी हा आमदार बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस. या वाढदिवसाला गेली अनेक वर्षांपासून नामदार बाळासाहेब थोरात मित्रमंडळ पूर्व संध्याकाळी आमदार थोरात यांच्या निवासस्थानी वाढदिवस साजरा करतात. मंगळवारी रात्री झालेल्या कार्यक्रमासाठी कसबाचे आमदार रवींद्र धनगेकर, आमदार लहू कानडे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड, दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, कांचनताई थोरात, उत्कर्षा रुपवते, जयश्री थोरात, शरयूताई देशमुख, इंद्रजित थोरात आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सुधीर तांबे होते, तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांनी केलं. या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं ते कांचनताई बाळासाहेब थोरात यांचं भाषण. आमदार धनगेकर आणि आमदार लहू कानडे यांनी साहेबांच्या वेगवेगळ्या पैलूंचं दर्शन उपस्थितांना करून दिलं. तर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये राज्याला आमदार थोरात यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे असं म्हटलंय. मी 5 वर्ष झालं थोरात साहेबांच्या सहवासात आहे. थोरात साहेब महाराष्ट्रात फिरत असताना मलाही त्यांच्याबरोबर जायची संधी मिळाली, पण कधी त्यांनी कार्यकर्त्याला म्हणजे कार्यकर्त्याची भावना, कार्यकर्त्याचं प्रेम कसं असावं ते थोरात साहेबांकडनं शिकलं पाहिजे. मी त्यांच्याबरोबर फिरतो आणि एक 6 महिन्यापूर्वी बारामतीत आम्ही दोघं एकत्र होतो. अनेक कार्यकर्त्यांना साहेब तुम्ही माझ्या घरी चला. साहेब म्हटले बसा धनगेकर. मी म्हटलं आता साहेबांशी शेजारी बसावी, तर आपण मी बसा म्हटलं. तरी 40 किलोमीटर आमच्या जवळला नाही आणि 40 किलोमीटर सोडला आम्हाला एक वाजला रात्रीचा. म्हटलं साहेब अजून चिडले कसे नाही ह्याच्यावर. पण साहेबांचा तो गुण आहे की कार्यकर्त्यांवर प्रेम करणं. साहेब मला म्हटलं साहेब किती लांब जाते. साहेब म्हटलं जाऊ दे, त्याला बी बरं वाटेल आणि त्याचं बी गावात नाव होईल की एका कार्यकर्त्याच्या घरी आपण पोहोचलोय. तर साहेबांचा गुण पाहिलं तर आपल्याला एक कुटुंबी गुण वाटतात. साहेबांनी संगमनेरमध्ये विकासाची गंगा आणली आणि आपण बघितलं असेल तर मालपाणी साहेबांनी त्याचं सविस्तर वर्णन केलं की आर्थिक उलाढाल ज्या शहराची, ज्या गावाची मोठी असेल तिथलं नेतृत्व चांगलं असतं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नेहमी वाटतं. अजून एक 2-3 किस्से सांगितले. डॉक्टर तांबे साहेबांचा एक किस्सा सांगायचा. त्यांना माहीत नाही, मी काँग्रेसमध्ये आलो आणि मला मंत्रालयात जायचं होतं. ते आमदार होते आणि ते बाहेर आले. म्हटलं दादा मला आज सोडा ना. ते म्हणले चल चल सोड. या पोराला सोडवलं आतमध्ये. तर मी आमदार होतो आणि ते आमदार होते. असं एक कुटुंब आहे. थोरात परिवार असा आहे की कार्यकर्त्यांना प्रेम. मी तर त्यावेळेला मला जास्त ओळखत नाही, आता आमदार म्हणून सगळे ओळखतात आणि त्यावेळेला कार्यकर्ते मला सोडायचं काम त्यांनी केलं. आणि सत्यजित तांबे तर मला जवळचा ऍक्सेस होता राजकारणामध्ये. मी आल्यानंतर ते युवा अध्यक्ष होते आणि दादांना भेटायला डायरेक्ट ऍक्सेस होतो. त्यामुळे ती हा परिवार सर्वसामान्य लोकांवर प्रेम करणार. आणि थोरात साहेबांनी अनेक मंत्री पदं, अनेक चांगली पदं या महाराष्ट्रात घोषवली आणि त्या सर्व पदाला त्यांनी मान देण्याचं काम केलं. आज आपण त्यांचं कोणतंही खातं बघा त्यांच्या काळातलं, त्या खात्याला न्याय द्यायचं काम केलं, महसूल खात्याचं काम केलं, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हातामध्ये सातबारा देण्याचं काम त्यांनी केलं. आज तुमच्याकडे ग्रामसेवक तुमच्या घरी सातबारा देतो. त्याचं सगळं काम या महाराष्ट्रातला सगळं महसूलचं काम टेक्नॉलॉजीमध्ये कॅम्प्युटर करून साहेबांनी आपल्या महाराष्ट्राला दिलं. महाराष्ट्रात काम करताना थोरात साहेबांनी सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचं काम केलं. मी येताना घरी भाऊला विचारलं थोरात साहेबांचा चांगला गुण सांग रे मला एक. तर ते म्हटले विरोधकांवर मी प्रेम करतात. मागचा विरोधक यावर्षी त्यांच्यावर प्रचाराला असतो. मी आपल्या सर्वांच्या वतीने साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो की त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं, भरभराटीचं, आरोग्यदायी, एकदम चांगलं खणखणीत आहे. त्याच्यापेक्षा जास्त आमचं वडवृक्ष आमच्या सर्वांचा यांनी असा फुलवत ठेवला पाहिजे अशा मी आई तुझा भावनेची प्रार्थना करतो. साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी ज्या सर्वांनी बोलवलं, जे सर्व संगमनेरमध्ये लोक प्रेम करतात त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो.
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील निळवंडे धरण, काकडी विमानतळ, रेल्वे प्रकल्प, पुणे नाशिक बाह्यवळण रस्ता आदी प्रभावी विकास कामांचा आमदार बाळासाहेब थोरात यांनी सत्काराला उत्तर देताना आढावा घेतलाय आणि संगमनेरकरांचे आभार मानलेत. मोठी संधी आपल्याला मिळाली. 8 वेळेस विधानसभेवर जाणं ही सोपी गोष्ट नाही. माझा विधानसभेमध्ये असं आहे की 8 वेळ सर्वात जास्त वेळ मिळून आला म्हणून कौतुक असतं. त्यामुळे सगळ्यांना ते आपला मान राखत असताना आणि आपले बोलत असताना एकच काळजी घ्यावी लागते की ते मान राखतात ना, तर मान राखतील एवढंच असंच व्हावं. अशी काही चूक आपल्याकडे होऊ नये तर ते सुद्धा कोणीतरी वेगळ्या पद्धतीने आपलं हे करेल. परंतु आज तरी तुम्ही 8 वेळा निवडून दिलं संगमनेरकरांनी, आपणही एक सन्मान पूर्ण सभागृहामध्ये राहील अशाच पद्धतीनं सगळी वाटचाल ही चाललेली असते. तर याच्यात खूप चांगली संधी अनेक कामं करण्याची असते. जसं इथं उदाहरण डॉक्टरांनी सांगितलं का निळवंडे धरण ज्यावेळेस पायापर्यंत आलं त्यावेळेसच नेमकं सुचतं तर आता संगमनेरकरता पाईप टाकला पाहिजे. किती महत्वाची गोष्ट. आणि आपण भाग्यवान संगमनेरकर असे होते की त्यावेळेस नेमकं विलासरावजी देशमुख हे मुख्यमंत्री होते आणि त्यांचा मी पालकमंत्री होतो. मुख्यमंत्र्याचा पालकमंत्री मी होतो. म्हणजे ज्यावेळेस डीपीडीसी असायची एखाद्या मिटिंगला ते जर थांबले मुख्यमंत्री लातूरमध्ये तर मुख्य खुर्चीवर मी बसले असायचो, शेजारच्या खुर्चीवरती बसले असायचे. अशा वेळेस नेमकं त्यांना मी म्हटलं की साहेब एक काम करायचंय माझ्या मतदारसंघाचं महत्वाचं काम. तर मी म्हटलं की आता धरणाचं अशी लेवल आली की तिथं पाईप टाकता येईल पिण्याच्या पाण्याकरता. मग काय करायचं म्हणलं मिटिंग लावा. शुक्रवारी बोललो, मंगळवारी मिटिंग लावली. मी हा विषय कायम सांगतो पण सांगावा असंच आहे. मिटिंग लावली. ज्यावेळेस मिटिंग लावली 1 वाजता मी आणि विलासरावजी त्यांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. उठून गेलो मुख्य मिटिंग हॉलमध्ये. सगळे अधिकारी वर्ग, पालवंदारे खात्याचे अधिकारी असतील, एवढंच नाही तर सगळ्या जे संबंधित खाते असतात अर्थ विभागाचे याचे सगळे अधिकारी हजर असले. 30-40 अधिकारी हजर होते. विलासरावजी बसता म्हणले बाळासाहेब काय काम. म्हणलं काय नाही साहेब, निळवंड्यातून पाईप टाकायचा पिण्याच्या पाण्याकरता. बरं मंजूर. मग विचारलं काय अडचण काय. ते म्हणजे निधीची अडचण येईल. काय निधीची अडचण निधी पालवंदारी खात्याने खर्च करावा. झालं घेऊन असं करा म्हणे 3:30 वाजता प्रोसिडिंग माझं आलं पाहिजे. 3:30 वाजता प्रोसिडिंग आलं की संगमनेरकरता पाईप टाकण्याची हे मंजूर करण्यात येत आहे. जो खर्च येईल तो पालवंदारी खात्यानेच खर्च करावा. मुख्यमंत्र्यांचा आदेश निर्णय. प्रोसिडिंगवर सही. 5 वाजता ऑर्डर. एक गोष्ट आपण करतोय 10 वर्ष गोड पाणी पितो. 10 वर्ष गोड पाणी. एवढंच नाही तर अभ्यास केला तर लक्षात येईल की पोटाचे आजार अगोदर किती होते आता किती. पोटाचे आजार सुद्धा कमी झाले असतात. अशा काही गोष्टी असतात की ज्या केल्यानंतर निळवंडे धरण होणं ते एक अत्यंत खरं जे स्वप्न होतं वडीलधाऱ्यांच्या आपल्या ते पूर्ण करण्याची संधी मिळणं काही भाग्याचे किती मोठं भाग्य आहे ते. आज 10व्या कॅनलचं त्यावेळेस गेलं पाणी. इतका आनंद, इतका उत्साह. नुसते लोक उड्याच पाणीत होते. म्हणजे तुम्हाला गंमत वाटेल तर वेल्लाळ्याची गोष्ट मी सांगतो. वेल्लाळा या गावाला वाटलं की दुष्काळी परिस्थिती, पाण्याची गरज खूप. त्याला वाटलं पाणी संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत येईल. सुरू केलं भजन. 8-9 वाजता पाणी येईल म्हणून वाट पाहा. सगळं गाव थांबलेलं पाणी पाहायला. पाणी ते जास्त चाललं. रात्री जागरण गोंधळ चालू केला तिने. आणि मला पाणी आलं का मी फोन करतो. मी सकाळी 6ला फोन आला मला का पाणी आता जवळ आलंय. मी गेलो तर सूर्य इकडून उगत होता आणि तिकडून पाणी येत होतं. काय जल्लोष आनंद म्हणजे तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. आता मी 3-4 गावांमागचं जाऊन आलो. एकदम इतका आनंद, इतका एक जीवन. पाणी म्हणजे जीवन. आणि ते करण्याची संधी आपल्याला मिळणं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. ते भाग्य आपल्या सगळ्या मतदारांनी, नागरिकांनी, जनतेनं आपल्याला दिले. हे नाकारता येत नाही. त्यांचा शेती महामंडळाचा विषय 60 वर्ष लढाई चालली होती. 60 वर्षाची लढाई आल्यानंतर आपण निर्णय घेतला. पृथ्वीराज चव्हाण मी लोक शेतकऱ्यांच्या जमिनी त्या सरकारच्या ताब्यात गेल्या, महामंडळ केलं, ताब्यात मिळेना त्यांना पूर्ण शेतकऱ्यांना. 60 वर्ष चाललेल्या लढाईनंतर आपण निर्णय घेतल्यानंतर जी तो
पूर्णपणे अंमलबजावणी आपण केली. सगळे 60 वर्षाची कायद्याची सगळी लढाई संपवून 25,000 एकर जमिनी शेकडो शेतकऱ्यांना, हजारो शेतकऱ्यांना परत मिळाली ती. एवढा आनंद त्यांच्याकडे. आज सगळी जमिनी खुललेल्या आपल्या सगळ्यांना दिसतात. काही आपलं डॉक्टरांना सांगता येईल एक विषय, नाशिकचा देवस्थानाचा विषय होता. देवस्थानाच्या जमिनी देवस्थान असल्या का त्या शेतकऱ्या असायच्या आणि शेतकऱ्याला त्यामध्ये खूप अडचणी येत असायच्या. तो देवस्थान नाशिक रोडचा विषय आहे ती मुलगी सरोजा आहे त्या, पण अशा हजारो एकर जमीन आणि त्या शेतकऱ्याला त्याचा हक्क नाही अशी परिस्थिती. आपण निर्णय घेतला, शेतकऱ्याला आता मिळाल्या. आता तिकडं तिने असा सत्कार केला खरं सांगतो त्या शेतकऱ्यांनी. आपल्याला किती मोठी आनंदाची संधी आपल्याला असते. रात्री 12 वाजता फटाक्यांची आतिषबाजी करत केक कापला गेला. तर शहरातील व्यापारी वर्ग, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी वाढदिवसानिमित्तानं सत्कार करत अभिष्टचिंतन केलंय. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राणीप्रसाद मुंदडा, योगेश जाजू, भूपेश भळगट, अरुण काका गावित्रे, वैष्णव मुर्तडक, किशोर टोकसे, धनंजय डाके आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. सियाराम शॉप घेऊन आलंय विशेष ऑफर. 4,999 रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि 9,999 रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार. संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्रदालन, ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे, सुटिंग, शर्टिंग, रेडीमेड, जीन्स, ट्राउझर्स, सर्व काही एकाच छताखाली. कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा. चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला. ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स, मालपाणी प्लाझा समोर, जानता राजा रोड, संगमनेर. मोबाईल 9420 10 64 20.